जो अनुसरे तो अमर झाला. कशाला? त्याला प्रसाद काय मिळाला? अंतरला संसारा. इथं संसारा शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. संसार म्हणजे देह. याचा विसर पडला म्हणजे संपलं. आपण कोण आहोत, कोण्या जातीचे आहोत, कोण्या धर्माचे आहोत, कुठं जन्माला आलो, काही नाही. इतकं मोठेपण प्राप्त झालं आता की त्या मोठेपणावर मी कोण आहे याचा सुद्धा आठवण नाही. बस ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हृदयार्धय एक झाली बस एवढं पद मिळालं. अनुसरे तो अमर झाला. इतकं मोठं व्हायचं असेल तर अनुसरण स्वीकारावं लागेलच. शरणागती स्वीकारावीच लागेल. शरण येणं हा खूप मोठ्या जीवनातला आयुष्यातला महत्वपूर्ण टप्पा आहे. बऱ्याच लोकांना ताट चालता येतं, शरण येता येत नाही. ज्याला मोठं व्हावं वाटतं त्यानं शरण यायला शिका. अरे ज्या परमात्म्यानं जिने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. बसलेल्या मंडळींनी जरा शांत डोक्याने डोळे बंद करून विचार करा. भगवंताचे किती उपकार आहे. देव न मानणारी माणसं या जगात वास्तव्याला आहे. जे देव मानत नाही, परमात्म्याची शक्ती मानत नाही. देवाची शक्ती नाही, परमात्मा नाही. मुंबईला समुद्र आहे. खाडी किती लांब असेल तरी तुम्हाला किलोमीटर अंदाजे 10-15 किलोमीटर. एखादा जण सांगा ना. 60. ठीक आहे, 60 थोडंच झालं ना. खाडी समुद्र. चला जाऊ द्या. जे काय तुमच्या ध्यानात घ्या. सरकार तिघांचा असल्यामुळे असा कुठं होतच असतो. 20 किलोमीटर तुम्हाला समुद्र आहे असं गृहीत धरूया. खरं सांगा, 20 किलोमीटर वरचं समुद्रातलं पाणी त्या समुद्राने ठरवलं तर तुमच्यापर्यंत यायला किती वेळ लागू शकते? काही वेळ नाही, काहीच जाणार. नदीला अडवायला अति पाऊस झाला की धरण असतं. नाल्याला अडवायला बंधारा असतो. गटारी ऐकत नाही मुंबईतल्या. अति पाऊस झाला की गटारी तो अनुभवून जाऊ शकता तशा गटारी मुंबईत. अरे ज्या साधनाला, ज्या प्रवाहाला अडवायला धरण आहे, बंधारे, ते सुद्धा पावसाळ्यात ऐकत नाही. तुम्ही असं कधी ऐकलं जाऊ की समुद्राला अडवायला बंधारा बांधला, एखाद्यानं धरण निर्मिती केली, पण तरी समुद्र आपल्या किनाऱ्यावर आलेला, हजारो किलोमीटरहून आलेली, हजारो किलोमीटर प्रति घंटा प्रवास करणारी ती समुद्राची लाट अजूनही बदलापूरकरांच्या घरात घुसत नाही. तुमच्या माझ्या नाकातोंडात पाणी जात नाही. आपण मरत नाही. आपण निवांत जीवन जगतो. एवढंच नाही, धरणाच्या भिंतीजवळ उभं राहिलो तरी माणसाला खालून घाम सुटतो. पाणी पाहून समुद्रावर माणसं फिरायला जातात. हजारो किलोमीटर आलेल्या लाटेकडे पाहतात आणि ती लाट किनाऱ्यावर शांत होणार या विश्वासानं किनारपट्टीवर बसतात, आनंद घेतात त्या पाण्याचा. कोण आहे त्या पाण्याला सांगायला तिथं, अरे या माझ्या बोळ्या बावळ्या लोकांना त्रास देऊ नको बरं का समुद्र, असं सांगायला कोण आहे तिथं? सांगायला कोणीतरी असेल ना हो. कोण आहे तो? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी. मिरगालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी, ही पासूची डिपुडी विरेची ना. ज्ञानोबा हा विरघळवणार नाही तुम्हाला, तुम्हाला त्रास देणार नाही का? त्याला मी सांगितलं. पर्वती वैसका नसंडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी. ते मान्य करत नाही. देव नाही नाही काय म्हणतो? तुला काय कळतं लेखा, तू गाजर पारखी. संत वाङ्मय वाज भानवरीशी आमच्या भागात एकाला देव नाही या विषयावर भाषण केलं 2 तास. लोक शेवटी म्हटलं काय सुंदर बोलले हो तुम्ही. तो म्हणजे देवाची कृपा. असल्या लोकांचा काय नाद करायचा? त्यांना आपली पोळी भाजून घेता येते फक्त, पण नंतर मनात शिरून परमात्म्याबद्दलचं चिंतन जगासमोर मांडता येत नाही. स्वतःलाही अभ्यासता येत नाही. त्याला अनुसरणच लागतं. भक्ती साधना करायला अनुसरण लागेल आणि ती भक्ती मातेचं लागेल. बाबा अहंकार निशिगमला, गुरु वचने उठली पहा.
सुरुवात या गोष्टीने झाली का आनंद मात्र अमरपदाचा घेता येतो, अनुसर येतो, अमर झाला, त्याला देहाचा आठव राहत नाही. तुकोबारे म्हटले या पदाकरता पुन्हा 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 जन्म घ्यावा लागला आणि पुन्हा पुन्हा उपासना करावी लागली तरी चालेल. संत त्या पुन्हा येणारं दुःख मानत नाही. न देखती गर्भवा कधी दास विष्णूचे, ते गर्भवासाचं दुःख दुःख म्हणत नाही. म्हणजे मोठं अमरपद मिळालं की छोट सुख वजा होतं. वजा होतं. मोठं सुख प्राप्त झालं, छोट वजा होतं. चोरी झाली घरात, आणि बायको सांगते जा पोलीस स्टेशनला, लवकर पोलीस कंप्लेंट करा, आपल्या घरात चोरी झाली. लग बघित नवरा बाहेर निघाला पोलीस स्टेशन कडे जायला. 5, 50, 100 फुटावर गेल्यावर बायको आवाज देते, मालक परत या परत या परत या. जाऊ नका पोलीस स्टेशनला. का? अगं चोरी झाली ना आमच्या घरात. ते म्हणे चोरी झाली. कितीची झाली? 20,000 रुपयाची झाली. अगं मग जाऊ दे ना, कंप्लेंट करू दे ना. ती म्हणे 20,000 रुपयाची चोरी झाली, पण चोराचं पॉकेट पडलं आपल्या घरात 2 लाखाचं. 20 वजा केले तरी हे काही शिनफ आहे. म्हणजे मोठं प्राप्त झालं की छोट्याचं दुःख काय होतं? वजा होतं. तसं तुकोबर म्हणले आम्हाला अमरपद मिळालं ना, आता न दे कधी गर्भवा, आम्ही गर्भवासाचं दुःख दुःख मोजत नाही. कधी दास विष्णूची, आम्ही भगवंताची दास, आणि ते छोटं दुःख दुःख आता मानणार नाही. आम्ही मोठ्या सुखामध्ये प्रवाहित आहोत. तसं तुम्ही संतांचं देवाचं अनुसरण स्वीकारा, मोठं सुख मिळेल. हे तुम्ही उपभोगतो ही सामान्य सुख आहे. तुम्हाला मला आपल्या बायकोच्या हातात हात देऊन चालताना जितका आनंद होतो ना, इतकाच आनंद एका डुकराला आपल्या डुकरीनी बरोबर नदीच्या काठाकाठानं फिरताना होतो. त्यात काही बदल नसतो. आणि तुम्हाला मला गुलाबजाम खाताना जितका आनंद होतो, तितकीच गावाबाहेरची घाण खाताना डुकराला आनंद होतो. तुम्ही वाचन करा जरा सुज्ञ. पण त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना पद कळत नाही, प्रतिष्ठा कळत नाही. एखादं गाईचं बच्चा आपल्या गाईवर उडी हाणतं तेवढ्याला त्याला कळत नाही माझी माय. गाईच्या पिल्लाला कुठं कळतो? तुम्हाला मला कळतंय देवत्व. शेवटी प्राणी म्हणून पशु म्हणून त्याच्याकडे पाहिलं की पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम, त्यांना नाही कळणार आहे अमरपद काय. हे तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्ही लक्षात घ्या. असारे संसारे विषय विषसंगा कुलधिया क्षणार्धम क्षेमार्धम पिपद शुक गाथा तुल सुधा. तुम्ही सुज्ञ असाल तर या मोठे पदापर्यंत चला. सच्चिदानंद वाटेल तरी आनंदित होण्याकरता जन्माला आलोय आपण सगळे. ते कसं सुख या जगात अबाधित आहे माझ्या माता मावल्यांनो. जे तुमच्या त्या सुखाची वाट पाहते, वाट तुम्ही तिथपर्यंत जा. तो देईल इतकं मोठं देईल. देव आहे तो. मोठी माणसं मोठं देऊन टाकतात. तुम्ही जरा या राज्यातल्या या देशातल्या कोणत्याही मोठ्या माणसाकडे जा आणि त्यांना म्हणा तुमचं पद मला द्या. त्यांच्याकडे तुम्ही काही मागा. आता परवा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा आणि मी आम्ही जवळजवळ 2-2.5 तास बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. साहेब तुम्ही नाही तुम्ही दिलंच तो ठोकून. तुम्ही विचारायचं दादांना फोन करून 12 वाजता. ते मला म्हटलं महाराज खूप चांगलं काम आहे, काही द्यावं वाटतंय तुम्हाला. काय देऊ म्हटलं मी काय सांगू. तुम्ही गाडी देऊ आणि कसं बंगला मोठा करतो. मठ 2 एकराचा वाढ आहे म्हटलं. शिखर बँकेच्या अध्यक्षपदाला 2 बांधले. देऊ काय तुम्हाला? कपडे देऊ? बरं वाटतं. एक काम करतो तुमच्या बायकोला एक चांगली साडी देतो. म्हटलं साहेब माझी बायको बाहेरची साडी नेसत, माझीच काय जगातली कोणतीच बाहेरची साडी नेसत. एवढ्या महिला कीर्तनाला आल्या एखाद्याने हात वरती करून सांगा मी लग्नातली साडी भेटलेली मी सुनामी. मी त्या बाईचा पुतळा माझ्या गावात भेटलेली साडी तुला नेसायची असेल ती साडी नुसती फिरत राहते या गोष्टी. मी माझ्या साडी सांगतो. मी माझ्या
पोहोचवतो. आपल्याकडची साडीच तशी कमालीची. मला आठवतं माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत. माझी सासरवाडी मध्य प्रदेश. म्हणजे एकदम विचार करू नका तिकडं कसा गेला, आम्हाला जवळ नाही म्हणून बाकी काय माझ्या गावापासून जवळ. माझ्या लग्नामध्ये माझी बहीण आली, लग्न लागलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाबरोबर आलेल्या मुलींना एक चांगली भेटवस्तू आणि नवरदेवाची सासू म्हणजे नवरीची आई साडी नेसून देतील ते भेटवस्तू देतील. त्यातही सख्या बहिणीला वजनदार, चुलत बहिणीला थोडी आणखी असं ते काही ठरलेलं असतं. आमच्या बहिणीला आमच्या सासूने साडी नेसून दिली. आम्ही निघालो तिकडून घरी आलो. आता नवरदेवाला ओवाळायला पहिल्यांदा आत्या, मावशी, काकी, आमचा मोठा परिवार सगळे आले. माझी आई बोलवली. मी दरवाज्यात उभा आहे, माझं फ्रीज उभं आहे. आमच्या पाठीमागे माझी बहीण होती आकाशवाणी. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं ना, आमच्या बहिणीला पाहिलं. कारण आमच्या आई म्हणजे सुषमा ही साडी कोणी दिली तुला? आमची ताई म्हणे ते दादाच्या सासू नेसून. अगं म्हणजे सोड साडी. इकडून नेसून गेली ती साडी 5,000ची होती. 100 रुपयाची साडी नेसून आली, सोड साडी. पहिल्या दिवशी आमच्या आईचं तापमान इतकं वाढेल असं अपेक्षित नव्हतं मला, पण आता इलाज नाही का. मी त्या दिवशी विचार करू हे आपलं टिकीन की नाही पुढे. आमच्या बहिणीने ती साडी सोडली ना आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली, साडी कपाटात ठेवली. मला मुलगा अरे मला सांगू द्या ना पुढे काय महिलांचं काम काय. म्हणजे लग्न झालं 3 वर्ष झाले मग मला मुलगा. माझ्या पोराचं बारसं करायचं आम्ही ठरवलं. त्या बारशाला सगळे पाहुण्या माझ्या आमची सासू आहे. 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी आमच्या आईने त्या दिवशी माझ्या आईनं तीच साडी माझ्या सासूला नेसून दिली. मी म्हणू काय आपल्या आईचं डोकं सुखी काय. 3 वर्ष या क्षणाच्या आपल्या आईनं. पण आमची सासू विद्वान बाई. मी माझ्या बायकोच्या बुद्धीवर सहज कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे. आता गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तू शांती झाली. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही. आमची 12 वाजता अहो येताना आमची सासू साडी घेऊनच आली आणि ती साडी माझ्या आईने नेसून दिली. आता ती साडी माझ्या घरी. आता मी वाट पाहतोय पुढचा कार्यक्रम. साहेब साड्या कपडे हे कोण कामाला येतात होते. मग देऊ काय तुम्हाला? म्हटलं साहेब मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर येतं माझं नाव. देवेंद्रजी सोबत तिकडून शिंदे साहेब तिकडून माझी खुर्ची. एकदा मला उपमुख्यमंत्री करावा दादा याला करतील का? नाही करा. 100% करणारच नाही. का मी नाही सांगत, त्याचं उत्तर तुकोबारांनी दिलं. व्यवहारातल्या कितीही मोठ्या माणसाकडे जा आणि त्यांना म्हणा तुमचं पद आम्हाला द्या. शक्य नाही महाराज. तुका म्हणे बळी देता ते निदान भिकेसाठी कोण राज्य देतो. तुम्ही पदर पसरा म्हणा मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, उपमुख्यमंत्री करा, कोणी रिकामा नाही तुम्हाला राज्य द्यायला. पण याच्या उलट आहे पांडुरंग परमात्मा. या सावळ्या विठुरायाकडे जा आणि मुक्त कंठानं नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीत राहून सावळ्या परमात्म्याला म्हणा देवा मला तुझ्या जवळ बसू देणारे क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला मांडीवर घेऊन तुमचं कौतुक केल्याशिवाय आपल्याला मिळालेलं दुसऱ्याला देणं हे मोठ्याचं लक्षण आहे. ते व्यवहारातल्या मोठ्याचं नाही, विश्वातल्या मोठ्याचं लक्षण आहे. आणि या विश्वात सर्वोच्च मोठा कोण असेल? परमात्मा आहे. त्याच्याकडे तुम्ही जा तो तुम्हाला काय देईल? अमर झाला
अरे अमरपदावर बसवी. कशाच्या आधारावर? केवळ हात जोडल्याच्या आधारावर. अनुसरे तो अमर झाला, अनंतरला संसारा. सगळंच तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. किती सांभाळ करेल, किती सांभाळ करेल, असं जर तपशिलात विचारत असाल तर एक आई जितका लेकराचा सांभाळ करते तितका सांभाळ परमात्मा तुमचा करेल. फक्त शरणागती त्याची करा. तुकोबारे बोलतात ना, विसंबे ना माता बाळा तैसा लळा. संबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. कोणाला विसरला नाही. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण भावार्थाची ऊन कोण जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण होडी. आवाज द्या. त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी या लागी मज त्यांच्या आवडी अतिगाडी उद्धवा. खूप ज्या काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी वनाप्रती. काय विषयासक्ती लागूनी काय भक्ती केली गोपाडी. काय ती सोडी की ओढी त्यांची उचिष्ट मी कवडगिडी प्रेम संमेली डुलत. पांडवांच्या बाची मी काय लागी त्यांचे बिमटी सोशी अनेगी. मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे नि पांगे पांगलो. काय माझी क्षण झाली शक्ती त्या गोपिका मददावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोकितो. मी काय अन्नासी दुकाळलो तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. अरे मी तो भावार्थाचा भोकेलो. प्रेमाच्या पावलो पाहुणेला माझ्यावर जीव ओवाळून तो प्रेम करणाऱ्याला मी विसरू कसा. उदाहरण मोठे. बरोबर 9:15 थांबायचंय. 7:15 बोलायला सुरुवात केली. 9:15 थांबायचं. 1 मिनिट तुमचा जास्त नको. तुम्हालाही जास्त त्रास देणार नाही. उदाहरण मोठे पण एक छोटस उदाहरण तुम्हाला माहिती असलेलं सांगतो आणि माझी सेवा आवडतो. किती आठवणी ठेवतो. तुकोबर यांचं जिजाबाईंचं बऱ्याचदा बोलणं व्हायचं. बऱ्याचदा आणि बोलायचं चालू झाली की ते भांडणात रूपांतरित व्हायचं. असं झालं एकदा तुकोबर यांचं जिजाबाईंचं बोलणं चालू झालं. भांडण चालू झालं. तुकोबांनी शांत राहावं, जिजाबाईंनी बोलत राहावं. तुम्ही प्रपंचाकरता काही करतच नाही या उद्देशात सुरू झालेलं भांडण विकोपाला गेलं. हळूच तुकोबांनी आपली विना घेतली, चिपळ्या घेतल्या, बाहेर पडले, निघून गेले भजनाला. भजनाला रागानं गेलेले तुकोबारे संध्याकाळी माघारी येतात हा विश्वासच जिजाबाईला. पण आज मात्र उलट झालं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, माघारी काही तुकोबारा यायला तयार दिसत नाही. बोलता आठवडा गेला, तुकोबारे परत नाही. भंडाऱ्यावर शोध, भामचंद्रावर शोध, इकडं शोध, तिकडं शोध, जिकडं जाईल तिकडं तुकोबाऱ्यांचा शोध. तुकोबारे दिसत नाही. शेजारनी जवळ खंत व्यक्त करताय. बघा थोडस बोलले राग आला. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले विकाराच्या दुष्काळे आटीला
उटकाची विना त्याला दोन तार करी रसार पंढरीच्या. काय करू माझं मन लागत नाही, पोटात माझ्या अन्नाचा कल नाही. कशी दया नसेल होते मनाची. 8 दिवस बोलता गेले, सखीला आपलं दुःख सांगता रात्र गेली आणि पाटो पाटो तुकोबरांचा आवाज कानावर पडला. उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजीना हरिचा गळा सुरू झाला, काकडा समयात महाद्वारी वैष्णवजन पूजाचा मुगरी घेऊन आले द्यावे तयाची दर्शन बंदी आवाज झाला. तुकोबरांचा आवाज. लहान लवकर पीठ दे. भाकरीचं पीठ घेतलं, भाकरी बनवल्या. प्रसंग मोठा आहे, मी छोटा करून सांगतो. थंडगार पाण्याचं मडकं घेतलं, भाकरी घेतल्या आणि जिजाबाई भंडाऱ्याची वाट चढायला लागली. अंगणी निघालेली आहे जिजाबाई, पायात चप्पल नाही. सिंधुताई सकाळ म्हणायच्या, पुण्यतिथी झाली त्यांची. त्या म्हणायच्या, वाटेवर काटे हिऱ्यानवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे हिऱ्यानवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे वाटेवर काटे. पायात चप्पल नाही, अनवानी निघालेले जिजाबाईंच्या पायात काटा गेला. जसा काटा पायात गेला, ऐक म्हणून जिजाबाई खाली बसली. आठवडा झाला नवऱ्याच्या पोटात अन्न नाही आणि त्यात काटा गेला. काटा गेल्याचं दुःख मनात होत नाही, पण तुकोबरांच्या पोटात अन्न जाणार नाही ना. गरम गरम बोलून आणलंय, देऊ कोणाला, करू काय. आता इथं कोण असेल महाराज. एका पायावर उभा राहिलेल्या जिजाबाई त्या घाटात पाहते, कोणी दिसल का दिसल का दिसल का. दूरवर गायींच्या माग गुराखी दिसला, त्याला आवडला. अरे गुराखी दादा, अरे ये इकडे. कोणी का गायीचा आवाज नाही, गेली बाबा खरं. पडत होता गुराखी. हा मा काय नाव? विठ्ठल. नाव सुद्धा ते जिजाई म्हणायचे, मला आवडत नाही. काटा काढता येईल का? चांगल्या चांगल्याच काढलं, माझ्या आवडीचं उदाहरण. खूप आवडतं. परमात्म्याची भावना बघा ना. त्या माझा काढशी काढे खाली बसवलं, पाय पुढं केला, मांडीवर पाय घेतला. खरी काटा काढण्याची पद्धत हीच आहे. जो काटा काढणार आहे त्यानं काटा मोडलेला तर काय मांडीवर घ्यावा, स्टूलवर नाही. पाय मांडीवर ठेवता बरोबर तिचं पातळ फाटलेलं होतं. महाराष्ट्रातल्या स्त्रीला, सनातन वैदिक हिंदू परंपरेत जन्माला आलेल्या स्त्रीला तिची इज्जत द्यावी, लाजत होते जिजाबाई. हा म्हणतो, आई अगं मी काढतोय काटा. मराठीच्या शब्दकोशातला सगळ्यात सुंदर आणि पवित्र शब्द आहे आई. जो माणसाला म्हटल्या पापापासून बाजूला घेऊन जातो. आई म्हणा
पाप करू देत नाही तो वर्गातला. इतका ताकदवान शब्द आहे. अरे माझं बाळ काटा काढतंय, मग काय अडचण नाही. काय डोळे बंद करा. हा आई, डोळे बंद करा. उघडायचे ना आता डोळे. बर बोट सोळायला लागला पायाला, तसंच बोट जिभेला लावलं. ती माती थोडीशी जिभेला लागली होती. समाधान झालं नाही. डोळे बंद ठेवायला समोर आपलं मुख कमलच पायाजवळ नेलं आणि एकदा जीवच लावून पाय स्वच्छ केला. आता काटा दिसायला लागला. तो काट्याने काढायचा नाही आणि हाताने निघत नाही. काटा दातात धरला आणि काटा काढला. आत गेलेला काटा पाहिला. काटा बाहेर आल्यावर काट्याच्या माग काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. कोणी असेल एलिमेंटरी टीडी फाउंडेशन वाले तर ऐका, रंगसंगती, अध्यात्म रंगसंगती आणि वैज्ञानिक रंगसंगती. लाल रंगाचं रक्त बाहेर आलं. ते रक्त बाहेर येता बरोबर गोराख्याचा हात आपल्या पितांबरापर्यंत गेला आणि त्यानं पिवळ्या पितांबराचा सोगा काढला सुद्धा आणि जिजाबाईच्या पायाला घट्ट बांधला सुद्धा. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्यावेळेला एकत्रित होतो त्यावेळेला बदलापूरकर भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग समर्पणाचं, त्यागाचं प्रतीक आहे. तो रंग सांगत होता, जिजाबाई जा आता भगवंताकडे जा, आम्ही वाट पाहतो तुमची. फार चांगला काटा काढला रे. काय चांगला काटा काढला. काटा काढला करते 9 वाजून 10 मिनिट झाली. मला लवकर घाल काहीतरी दे, मला काहीतरी. अरे तुला द्यायला काय माझ्याकडे? आता दे काहीतरी. यातली एखादी भाकरी दे म्हणाला. नाही रे बाबाजी जाई म्हटली, माझ्या नवऱ्याचं ती काहीच देणार नाही. तू माझ्या पाया पड, मी आशीर्वाद देते तुला. लहान आहे तू माझ्यापेक्षा, पडतो तुझ्या पाय. डोकं टेकवलं तिच्या पायावर, डोक्यावरून हात फिरवला, आशीर्वाद दिला. नांदामुच्या भाग्याने लाडकोड कौतुक केलं, मुकी घेतली. आई गत माया दिली त्याला. दे ना ग थोडीशी भाकरी. नाही नाही ते मागू नको. आता दिलं ना, मी घेऊ लागलो तुला टोपली पाण्याचं. हा तिला वाटलं घ्यायचं येऊ दोन काढ. माझा मालक दिसला का तुला? वरती बसलाय. काय करतो? भजन, दुसरं काय. खूप चांगला काटा काढला. वाह वाह वाह. हात दाखवला. रामकृष्ण हरी, या सावकाश जा. निरोप घेऊन जिजाबाई भंडाऱ्यावर पोहोचल्या. जशा पोहोचल्या तेवढ्यात तुकोबारांचं पुंडली पूर्ण झालं. आवड्या आली. आठवडा झाला महाराज इकडून तिकडं फिरताय. अहो आणवानी आली. माझ्या पायात काटा मोडला. पांडुरंगा काटा हो बघू. पाय पाहला. आता तुकोबारांनी पाय पाहावं. पायाकडे लक्ष नाही तुकोबारांचं. त्या पायाला बांधलेल्या पितांबराचा सोगा, ती चिंदी पाहिली आणि तुकोबारे म्हटले, जिजे ही चिंदी कुठं सापडली तुला? अहो त्यानेच माझ्या पायातला काटा काढला. याने? हो. अगं पाया पडली की नाही त्याच्या? मी नाही पडली. उलट त्याला पडून घेतलं. अरे यातली भाकरी दिली असती त्याला, भूक लागली असेल भगवंताला. तोच होता जिजे. जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही तो तुझ्या पायातला काटा काढायला येतो. इतका कृपाळू फक्त परमात्माच असतो जिजे. विसंबेना माता बाळा. जशी आई लेकराला विसरू शकत नाही, तसं शिव्या देणाऱ्या जिजेला सुद्धा देवाला विसरता येत नाही. जिजे तुझ्याची भाकरी खायची ओढ होती, दिली असती त्याला. विसंबेना माता बाळा. पुढचं उदाहरणाकडे मला जायचं नाही, मला इतकंच अपेक्षित आहे. शिव्या देणारीला तो जर इतक्या प्रेमाने कौतुकाने आवडत असेल तर भजन करणाऱ्याकडे एवढा पाहणार नाही आयुष्यात.
100% पाहावं लागेल. का तिच्या शिव्या सुद्धा याला निरपेक्ष वाटत होत्या, प्रेमाच्या वाटत होत्या त्या. तो गोबऱ्याने म्हणावं ते बरे झाले देवाबाई कर्कशा, परमात्म्याला सांगावं आता ती कर्कशा नाही रे बाबा. समजेना माता बाळा तैसा लढा पाळावा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. जर अनुसरणात असला तर आईसारखा सांभाळतो तो, अनुसरणात असला तर देहाचा विसर पडतो, अनुसरणात असला तर अमरपदापर्यंत नेतो. याचा पुरावा काय? तो कोबर म्हटले आमच्याकडे आला. कोण आला? परमात्मा आला. कधी आला? आम्हाला सांभाळायला आला. वेळेची मर्यादा आहे. अगदी धावती भरलेली ऐकूया अभंगाचं शेवटचं चरण. त्रिभुवनी
वतींना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. गायक वादक सगळी माझी ज्येष्ठ गुरुबंधू सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि सेवा